Let's start. Good morning, everyone. Let's start our practical problem in today's lecture. In last week, we were discuss about all theoretical aspect of FIFO method, weighted average method, inventory valuation. Okay. Under IFRS subject or unit number 3. ना युनिट नंबर 3 चालू आहे ना, 2 कंप्लीट झाले. तर आता इथे आपण काय करतो, फर्स्ट इन फर्स्ट आउट. आज आपण फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथडने प्रॅक्टिकल प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे हे बघणार आहोत. तर इथे तुम्हाला काय दिलेलं असतं, मंथ दिलेला असतो, डेट दिलेले असतात आणि ट्रान्झॅक्शन दिलेले असतात. काही ट्रान्झॅक्शन परचेसचे असणार आहेत, काही इश्यूचे असणार आहेत. इश्यू म्हणजे काय, सेल. ओके, इश्यू म्हणजे सेल. युनिट दिलेली असतात आणि कॉस्ट पर युनिटचा रेट दिलेला असतो. आता काही प्रॉब्लेमचे रेट आपण कन्सिडर करणार नाही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. फक्त परचेसचे रेट आपण काय करतो तर कन्सिडर करतो आणि इश्यूचे रेट आपण आपल्या आन्सरमध्ये जे बॅलन्सिंग फिगरमध्ये आपल्याला रेट दिसतात ते रेट आपण इश्यूसाठी अप्लाय करत असतो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की नोट ऑफ टुडेज प्रॉब्लेम. ओके, सो बघा काय सांगितलं. अशोका लिमिटेड हॅज परचेस अँड इश्यू द मटेरियल इन द फॉलोइंग ऑर्डर. मंथ ऑफ जानेवारी दिलेला आहे, डेट दिलेले आहे, पर्टिक्युलर्स मध्ये परचेसचे ट्रान्झॅक्शन आणि सेलचे ट्रान्झॅक्शन दिले, युनिट दिलेले आहेत आणि रेट पर युनिट दिलेला आहे. असर्टेन द क्वांटिटी ऑफ क्लोजिंग स्टॉक ॲज ऑन 31st January अँड स्टेट व्हॉट विल बी द व्हॅल्यू अंडर द फर्स्ट इन फर्स्ट आउट. म्हणजे ह्या मेथड तुम्ही प्रॉब्लेम मध्ये ज्या दिलेल्या आहेत त्या मेथडने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. कॅल्क्युलेटर आणलेत ना. तर पहिल्यांदा पहिली स्टेप काय आहे, ह्या डेट ज्या आहेत त्या सिक्वेन्स वाईज आहेत का आधी बघून घ्यायची. ओके, फर्स्ट आहे 1st January, देन 4th, 6th, 10th, 15th, 20 अँड 23. म्हणजे ह्या सिक्वेन्स मध्ये आहे. देन इथे डझंट मॅटर पहिलं परचेसचं असू दे, सेल्सचं असू दे, त्या पद्धतीने आपण सिक्वेन्स वाईज घेणार आहोत. फक्त पहिली डेट चेक करायची. आता या फॉर्मॅटकडे, फॉर्मॅट कसा ड्रॉ करणार आहात बघा. या पद्धतीने फॉर्मॅट ड्रॉ करा. स्टॉक रजिस्टर अंडर फिफो मेथड. ओके, स्टॉक रजिस्टर अंडर फिफो मेथड. ड्रॉ करून घ्या फॉर्मॅट. स्टॉक रजिस्टर अंडर फिफो मेथड. फर्स्ट कॉलम डेट, सेकंड कॉलम पर्टिक्युलर. परचेस मध्ये 3 कॉलम ड्रॉ करायचे, क्वांटिटी, रेट, अमाऊंट. सेल्स मध्ये 3 कॉलम येतील, क्वांटिटी, रेट, अमाऊंट. अँड बॅलन्स मध्ये 3 कॉलम येतील, क्वांटिटी, रेट, अमाऊंट. क्वांटिटी, रेट, अमाऊंट. फटाफट ड्रॉ करा. आता फॉर्मॅट तुमचा ड्रॉ करून झालेला आहे. टाईप करायचं. डेट मध्ये या. पहिल्यांदा डेट पुटअप करा, January 1st. ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन परचेसेस. क्वांटिटी आहे 300, दॅट मीन्स युनिट 300. कॉस्ट पर युनिट आहे 3. डेट मेन्शन करा, 1st January. 1st January 2024. ट्रान्झॅक्शन कोणतं आहे, बॅलन्स ट्रान्झॅक्शन दिलेलं नाहीये ना, नाही दिलेलं. इयर दिलेलं नाहीये. सो ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन परचेस. इयर नाहीये, फक्त डेटच आहेत ना, त्यामुळे डेटच मेन्शन करा. ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन परचेस. किती क्वांटिटी दिलेली आहे, 300 क्वांटिटी ऍट द रेट रुपीज. स्टॉक
300 क्वांटिटी ॲट द रेट रुपीज. किती रेट दिलेला आहे? रेट दिलेला आहे 3. ओके, सो रेटच्या कॉलममध्ये पुटअप करायचं 3. सो 300 इंटू 3 अमाऊंट किती येणार आहे मग? 900. पहिली स्टेप लक्षात आली का बघा? पहिलं लिहिलं आपण डेट जानेवारी 1. ओके, ट्रान्झॅक्शन आहे परचेसचं, म्हणून ट्रान्झॅक्शन किंवा पर्टिक्युलर कॉलम मध्ये लिहिलं परचेसेस. परचेसच्या बॉक्समध्ये लिहायचं आपल्याला क्वांटिटी आहे 300, रेट आहे 3, इंटू करायचं आणि अमाऊंट आपल्याला मिळेल. त्याच दिवशी सेलचं ट्रान्झॅक्शन नाही म्हणून सेलच्या ट्रान्झॅक्शन मध्ये डॅश कर. सेलच्या ट्रान्झॅक्शन मध्ये डॅश. मग आपल्याला तिसऱ्या कॉलम मध्ये काय करायचं आहे तर बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करायचा आहे त्या डेटचा. मग त्या डेटला बॅलन्स किती दिसतोय? सेम. सो हा बॅलन्स ॲज इट इज काय करायचा? बॅलन्स क्वांटिटी मध्ये पुटअप करायचा. क्वांटिटी, रेट आणि अमाऊंट. पहिली स्टेप लक्षात आली का? क्वांटिटी ॲज इट इज 300, रेट 3 आणि अमाऊंट 900 हा आपल्याला पहिल्या दिवशीचा बॅलन्स मिळाला. क्लिअर? आता सेकंड डेटला या. सेकंड डेटला जानेवारी 4, अगेन परचेसचं ट्रान्झॅक्शन आहे. जानेवारी 4. January 4th, transaction based on purchase. क्वांटिटी किती आहे सांगा? बोला फटाफट. क्वांटिटी किती आहे? 600 आणि रेट आहे 4. सो पुटअप करा. क्वांटिटी आहे 600 आणि रेट आहे 4. इंटू करा. अमाऊंट सांगा मला किती? 2400. क्लिअर? इथेपर्यंत लक्षात आलं? आता सेल्स कॉलम मध्ये अगेन डॅश कर. सेल्स कॉलम मध्ये डॅश. आता आपण करणार बॅलन्स कॅरी फॉरवर्ड. ओके, बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करताना ऍज पर दी फिफो मेथड, फर्स्ट इन फर्स्ट आउट. मग पहिल्या दिवशीचा बॅलन्स जो दिसतोय तो आधी काय करायचा? ऍज इट इज कॉपी पेस्ट करायचा. फर्स्ट इन फर्स्ट आउट. मग दुसऱ्या डेटला आपण तो आधी काय केला? कॉपी पेस्ट केला. लक्षात आलं? कॉपी पेस्ट. आता मी इथे कॉपी पेस्ट म्हणते, तुम्ही ऍज इट इज बॅलन्स लिहून घ्यायचा तो पहिल्या दिवशीचा जो आहे, आणि परत ह्या दिवशीचा जो बॅलन्स आहे तो परत काय करायचा? ऍज इट इज मेन्शन करायचं. ऍज इट इज मेन्शन करायचं. लक्षात आलं का बघा? आता काय डाऊट असेल तर विचारू शकता. सिम्पल आहे. वी वेर ऑलरेडी लर्निंग इन फर्स्ट इयर बीकॉम. ओके, बीकॉम ला पण लर्न केले, TY बीकॉम ला पण लर्न केलेलं आहे आपण. ही आपल्याला डेट मिळाली जानेवारी 26. जानेवारी 26 ला बॅलन्स दिसतोय आपल्याला. आपल्याकडे 300 आणि 600 असा दोन्ही बॅलन्स आपल्याकडे अवेलेबल आहे. क्लिअर? चला पुढे जाऊया. आता नेक्स्ट डेट आहे जानेवारी 6. इश्यूचं ट्रान्झॅक्शन आहे आणि 500 क्वांटिटी इश्यू करायची आहेत आपल्याला. जानेवारी 6, जानेवारी 6 ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन इश्यू. ओके, आता पर्टिक्युलर कॉलम मध्ये इश्यू लिहायचं. परचेस कॉलम मध्ये डॅश करा. परचेस कॉलम मध्ये डॅश. आता आपल्याला टोटल क्वांटिटी किती इश्यू करायला सांगितले? 500 इश्यू करायचे आहेत आपल्याला. 500 इश्यू करायचे. सो लास्ट डेटचा बॅलन्स चेक करा. फर्स्ट इन फर्स्ट आउट. आता पहिला बॅलन्स किती दिसतोय? 300 आहे आणि दुसरा बॅलन्स आहे 600. मग पहिला वापरायचा आधी आणि नंतर दुसरा वापरायचा आपली क्वांटिटी फुलफिल होण्यासाठी. क्वांटिटी आपल्याला 500 आउट करायची आहे. सो पहिला आधी यूज करा 300 क्वांटिटी ॲट द रेट ₹3 अँड अमाऊंट सेम 900. हे क्लिअर झालं? आता अजून किती द्यायला लागणार आहेत आपल्याला 500 फुलफिल होण्यासाठी? 200 द्यायला लागणार आहेत. मग 200 घेताना आपण ह्या 600 मधून घेणार. ओके, सो 200 यूज करा. 200 क्वांटिटी. आता 200 ला रेट यूज करणार आहोत आपण 600चं. सो 200 ला रेट येईल 4. इंटू करा 800. क्लिअर? हा, आता बॅलन्स कॉलम मध्ये यायचं. 300 वापरून झालेले आहेत, 600 मधले 200 वापरून झालेले आहेत. मग किती बॅलन्स शिल्लक राहिला बघा? 400. व्हेरी गुड. सो 400 ॲट द रेट ₹6 4 अँड बॅलन्स 1600. सोपे. लक्षात आलं का? बिलकुल डिफिकल्ट नाही. इश्यू करताना फक्त आपल्याला लक्षात ठेवायचंय
की आपण काय करणार आहोत, कोणता बॅलन्स आपल्याला वापरायचा आहे आणि बॅलन्स कशा पद्धतीने कॅरी फॉरवर्ड करायचा. क्लिअर. नेक्स्ट डेट कडे या. नेक्स्ट डेट आहे परचेस 10. जानेवारी 10ला आपण परचेस करणार आहोत 700 क्वांटिटी. तो पुटअप करा. January 10 ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन परचेस. क्वांटिटी किती आहे परचेस करायचे 700 @ the rate ₹4. So 700 quantity @ the rate ₹700 quantity @ the rate ₹4. इंटू करून अमाऊंट सांगा मला 2800. क्लिअर इथेपर्यंत लक्षात आलं का. आता बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करा. लास्ट डेटचा बॅलन्स आधी येणार ऍज इट इज. सो 400, 4 आणि 1600 तो आधी ऍज इट इज घ्या आणि नंतर करंट डेटचा बॅलन्स घ्या. ओके. आधी लास्ट डेटचा बॅलन्स घेतला मग करंट डेटचा बॅलन्स काय करायचा कॅरी फॉरवर्ड करायचा. ओके. येतंय का लक्षात. क्लिअर. चला नेक्स्ट डेट सांगा मला किती आहे. नेक्स्ट डेट आहे 10 जानेवारी झालं ना. आता जानेवारी 15ला इश्यू करायचे आहेत 800 क्वांटिटी. जानेवारी 15 डेट लिहा व्यवस्थित इथे कंटिन्यू होतात. इश्यू परचेस कॉलम मध्ये डॅश करा. आता आपल्याला किती क्वांटिटी इश्यू करायचे आहेत 800. फर्स्ट इन फर्स्ट आउट. आधी आपल्याला काय करायला लागेल 400 बॅलन्स यूज करायला लागेल. सो 400 @ the rate ₹4 and 1600. सो ऍज इट इज लिहा तो. समजत नसेल तर विचारा बरं. आता आपल्याला अजून 800 फुलफिल करण्यासाठी रिमेनिंग बॅलन्स आपल्याला 700 मधून घ्यायला लागेल. 400 घेणार आहोत आपण त्याच्यामधून. सो 400 @ the rate ₹4. सेम अमाऊंट आली 1600. क्लिअर. आता बॅलन्स किती राहिला बघा 700 मधून आपण 400 इकडे ऍड केलेली आहे म्हणजे किती राहिले 300. ओके. सो 300 @ the rate ₹4 इंटू करून 1200. क्लिअर. अरे कोण ना लक्षात येते का. नेक्स्ट डेट सांगा काय आहे. जानेवारी 15 झाली ना. आता आता जानेवारी 20ला परचेस ट्रान्झॅक्शन आहे 300 क्वांटिटी परचेस करणार आहोत @ the rate ₹5. जानेवारी 20 ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन परचेस. क्वांटिटी किती आहे 300 @ the rate ₹5. 300 @ the rate ₹5 इंटू करा किती आले 1500. क्लिअर. इश्यू कॉलम मध्ये डॅश करा. And as per the FIFO method, first of all carry forward last date balance, then carry forward current date balance. Okay. So आधीचा बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करा. आणि हा आताचा कॅरी फॉरवर्ड करा. क्लिअर.
चला नेक्स्ट डेट कडे या. लास्ट ट्रान्झॅक्शन जानेवारी 23 इश्यू ट्रान्झॅक्शन आहे. जानेवारी 23 ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑन इश्यू. परचेस कॉलम मध्ये डॅश करा. आता आपल्याला 100 क्वांटिटी काय करायचे आहेत, युटिलाइज करायचे आहेत. सो पहिल्या बॅलन्स मधून आपण इझिली देऊ शकतो. सो 300 मधून युटिलाइज करा 100 @ the rate ₹4 into करून अमाऊंट येईल 400. रिमेनिंग बॅलन्स पहिला बॅलन्स शिल्लक राहिला 200 @ the rate ₹4 बॅलन्स येईल 800. रिमेनिंग बॅलन्स ॲज इट इज 300 अमाऊंट रेट 5 अमाऊंट 1005. क्लिअर झाला का बघा प्रॉब्लेम? काही डाऊट असेल तर विचारू शकता. आणि हा जो बॅलन्स आहे याला आपण म्हणतो क्लोजिंग बॅलन्स. ओके, सो इथे एक नोट लिहायची. ॲज पर द FIFO मेथड द लास्ट डेट ऑफ क्लोजिंग बॅलन्स इज 500 क्वांटिटी आणि अमाऊंटची टोटल करा किती येते बघा. ₹23 आली ना. So last date of closing balance is at the rate ₹300 quantity and amount is 2300 बस एवढेच आहे. असे तुम्हाला 2 प्रॉब्लेम 7.5 मार्कला विचारले जाईल. समजलेलं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम तुम्हाला मी सॉल्व्ह करायला देते. रेकॉर्डिंग मी ऑफ करते ना, तर तुम्हाला सॉल्व्ह करायला. थँक्यू.